रावेच्या गावामध्ये बरेचसे संघ आहेत. हा दीक्षितचा संघ तुम्ही मैदानामध्ये खेळताना पाहताय. दीक्षित एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, ज्याने कालच्या रात्रीमध्ये चांगली फलंदाजी केली, चांगली गोलंदाजी केली असा खेळाडू. यावेळेला हा पंप जॅक एक्स्ट्रा कव्हरला टायमिंग चांगलं होतं, हॅमर केला बॉलला, बॉल चालला लॉंग ऑफच्या बाहेर, सीमा पार, ऑन द राईज षटकार. चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला. मी मगाशी उल्लेख केला, दुपार झाल्यानंतर इथे धावांचा तुम्हाला ओघ वाढताना पाहायला मिळेल. या मैदानाचा हा कदर वैशिष्ट्य आहे. आणि इथे चांगलं टायमिंग, बॅट स्विंग चांगला होता. जेव्हा बॅट बॉलला आदळला तेव्हा मात्र त्याच वेगाने लॉंग ऑफ रिजनच्या बाहेर ट्रॅव्हल होताना पहिला षटकार. 6 धावसंख्येने मात्र स्वतःचं अकाउंट ओपन केलं, टीमचं अकाउंट ओपन केलं भूपेश या फलंदाजाने. आजच्या दिवसातला खरं तिसरा सामना, दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना. यानंतर जहरमान खारपाडा विपक्ष तांबडशेत अशी लढत पाहायला मिळेल. मिडॉनच्या डोक्यावरून गॅपमध्ये फटका, लॉंग ऑफ आणि मिड विकेटच्या मधून बॉल चाललाय. त्या ठिकाणी दणदण करत सीमारेषा पलीकडे 4 धाबा. चांगलं टायमिंग, पॉवर प्ले ऑन आहे, त्याचा फायदा मात्र फलंदाजाने घेतला. बरोबर दीक्षितच्या डोक्यावरून बॉल मिडॉनला क्लिअर करत लॉंग ऑन बॉर्डरलाईनच्या बाहेर. मैदानाचे आउटफील्ड टनक आहे, भरपूर कडक आउटफील्ड आहे, त्याचा फायदा फलंदाजांना होईल डेफिनेटली. तो फायदा भूपेशला झाला, त्याच्या बॅटमधून चौकार आला. धावांची गती वाढवणारे हे फटके पहिल्या ओव्हरमध्ये. वन्स अगेन यावेळेला मिस टायमिंग, कटरचा वापर, फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. आदित्यने मात्र झेलबाद केलाय. त्या ठिकाणी भूपेशला दुसरा खेळाडू बाद पहिल्या ओव्हरमध्ये झालाय. जय गिरोबादेव जोहे या टीमचा 10 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. भूपेशने एक चौकार षटकार लगावला आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 10. चला फिल्डिंग सेटअप आपण लावून घ्या लगेच. रावे गावामध्ये प्रत्येक आळीवाईज संघ आहेत आणि हा संघ आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. शिवप्रेरणा रावे या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहता. आज लो गट आहे स्पर्धेचा, त्यामुळे बऱ्याच संघांना मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यामध्ये हा दुसरा सामना असेल. दुसऱ्या फेरीमधला पहिला सामना जो जिंकेल तो मात्र आजच्या दिवसामध्ये तिसऱ्या फेरीमध्ये क्वालिफाय होईल. आणि पहिले सामने हे 4 षटकांचेच असतील याची नोंद प्रत्येक टीमनं घ्यायची. स्वतः दीक्षित बॉलिंग मार्कवरती आपण येताना पाहत आहे. चला कारपाडा आणि तांबडशेत दोन्ही संघ रेडीला पुढच्या मॅचसाठी. तांबडशेत संघाला आपण पुढच्या इनिंगमध्ये पाहणार आहोत. बाळू पाटील यांचा संघ, बबल्याचा संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. तर मॅचला सुरुवात झाली. दीक्षित पाटील या षटकामध्ये समोर, सार्थक मात्र दादू स्ट्रायकिंग एंडला आलाय. या टीमचा की प्लेअर, मूर्ती लहान परंतु कीर्तिमान कामगिरी या खेळाडूने केली. पेन प्रेस क्लबचे अध्यक्ष आमचे मित्र देवाबाई पेरवी, संघाचे बिग सपोर्टर. इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला फटका चाललाय त्या ठिकाणी. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार 4. बॉलच्या मेरिटनुसार स्ट्रोक. लेदर चांगला खेळतो दादू, त्याच्यामुळे त्याला फायदा होईल या फटक्यांमध्ये. चांगलं टायमिंग, दीक्षित कडे गती होती, वेग होता, त्याचा वापर जरूर झाला. परंतु इनफिल्डला क्लिअर करताना हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाबा या ठिकाणी. पहिल्या टोटल धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्डवरती तब्बल 2 गडी बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती आहे. 2 खेळाडू बाद 14 अशी धावसंख्या धावफलकावरती. पहिला बॉल स्वागत केलं त्या ठिकाणी दीक्षितचं. सार्थक मात्रेने चौकार लगावत. या बॉल डाऊन द ग्राउंड, ओव्हर पिच बॉल आणि इथे मात्र बॉलच ओव्हर द हेड, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड षटकार. 6 धाबा आल्या. चांगलं टायमिंग. मागचा लेंथ बॉल होता, थोडासा स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्यानंतर फुल लेंथ डिलिव्हरी, ओव्हर पिच पद्धतीचा बॉल, त्याच्यावरती मात्र डाऊन द ग्राउंड केले सार्थक. षटकार याही बॉलवरती आला. चांगलं टायमिंग आणि आतापर्यंत
धावसंख्या आपण जर पाहिले स्कोर कार्ड वरती तब्बल 20 रन स्कोर कार्ड मध्ये लागताना आपण पाहता. दीक्षित पाटीलचं षटक, त्याच्यावरती आक्रमण, पुन्हा एकदा फुल टॉस, खराब लेंथ आणि त्याचा समाचार. आडव्या बॅटने स्लॉग हिट करताना मग पहिला हा फटका मिड विकेटला क्लिअर करतोय सीमा पार षटकार. थोडासा इंजोर्ड आहे खेळाडू, बॉलिंग मध्ये थोडासा आपण पहिला फारसा इम्पॅक्ट टाकता आला नाही आता पण दीक्षितला. त्यामुळे सलग 3 बॉल होते, 3 मोठे फटके आले, 1 चौकार 2 षटकार. आता लगातार तिसरा षटकार येईल का याची प्रतीक्षा लागली. जोह्याच्या समर्थकांना समर्थ लाईव्ह इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून टेलिकास्ट करण्यात आलेला आहे. आपण जर का या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. भरभरून प्रतिसाद द्या या वाहिनीला. वन्स अगेन सलग 3 इन रो. सार्थक मात्रे ही इज ऑन फायर. तिसरा षटकार. भरपूर चांगला टॅलेंटेड खेळाडू आहे. आम्ही सातत्याने सांगत असतो पेन विभागामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये हा खेळाडू चर्चेमध्ये राहील, कारण त्याच्याकडे देखील आक्रमकता आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट पाहायला मिळाले. प्रवीण घरत आपण मिड विकेट क्षेत्राकडे या, तिकडे बॉल येणार नाहीये. भरपूर ऊन आहे आम्हालाही माहिती आहे, परंतु प्रत्येक आयोजक त्यांची मेहनत स्लॅश केला बॉलला त्या ठिकाणी. शॉर्ट थर्डमॅनला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटला मापे असावी, बॉल फीड झाला. 1 रन. इनिंग मधली पहिली सिंगल या बॉलवरती मिळाली. पहिले 4 बॉल चौकार, षटकार, 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 सिंगल, VIP नंबर. आता मात्र या ओव्हरमध्ये तुम्ही पाहता स्कोर बुक वरती पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या 10 आणि या ओव्हरमध्ये आता पण 23 आल्या. टोटल 33 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. याही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कल्पेशने केला. फील्ड डाऊन द बॉल. झेलची संधी आणि झेल टिपला आदित्य पाटीलने. काल आदित्यने खराब फिल्डिंग केली नाईट स्पर्धेमध्ये. तारा संघाच्या अगेन्स्ट 2 चौकार त्याने सोडले. आम्ही लाईव्ह स्पर्धा पाहिली, जरी स्पर्धेचे घटक नव्हतो, परंतु सामना पाहिला होता. आदित्यकडून चुका झाल्या होत्या. खेळाडू बाद झाला कल्पेश. त्यानंतर सिद्धू नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. सिद्धू आणि सार्थक पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. ड्रिंक्स ब्रेक केला जाईल. धावसंख्या धावफलक 33 ऑन स्कोर कार्ड. नेक्स्ट मॅच जयहनुमान खारपाडा विपक्ष तांबडशेत. ही लढत तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्या सत्रानंतर आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. टॉस केला जाईल पुढच्या लढतीचा. त्याचवेळी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय 33 धावा आल्या पहिल्या सत्रामध्ये. बॅटिंग करताना जय गिरोबादेव जोहे संघाकडून. सेकंड ओव्हरचा खेळ संपलाय आणि या तब्बल 33 धावा. 33 रन स्कोर कार्ड वरती आहेत. जयहनुमान क्रिकेट संघ खारपाडा आयोजित भव्य दिव्य ओव्हरम क्रिकेटचे सामने आज अक्कादेवी तारा क्रीडांगण या मैदानावरती स्पर्धा आपण रंगताना पाहताय. व्हेन्यू ताराचं हे मैदान. जर का तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहत असाल तर तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं असेल, स्पर्धेमध्ये यायचं असेल तर आपटापटा वरून तुम्ही येऊ शकता. किंबहुना तारा गावातून देखील एंट्री आहे, तिथून देखील तुम्ही या मैदानावरती पोहोचू शकताय आणि या स्पर्धेचा आनंद घेऊ शकताय. जशी संध्याकाळ होईल तशी मात्र तर तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये रावे संघाचा गोलंदाज झालाय जय. कदा जय चांगला खेळाडू आहे, लेफ्टी बॅटर. जय मात्र या षटकामध्ये आलेत. राईट आर्म ओव्हर द स्टम्प्स. आणखी एक धमाका. क्या बात आहे. लॉंग अँड स्ट्रॉंग. स्लॉट मध्ये आला बॉल, त्याला पाठवलाय त्या ठिकाणी मिड विकेटच्या बाहेर.
सिक्सर प्लॉट मध्ये सार्थक मात्रेचा धमाका 39 वरती पोहोचलाय जय गिरोबा देव जोहे संघ. मैदानाच्या आतमध्ये सध्याची जोडी उभी आहे सिद्धेश आणि सार्थकी A1 जोडी या संघाची आणि वैयक्तिक 29 वरती खेळतोय सार्थक हा खेळाडू. तिरंगा चषक नाईट स्पर्धेमध्ये 3 षटकांच्या सामन्यामध्ये विध्वंसक अर्धशतक पाहिलं होतं आम्ही चैतन्य पाटील टाकीगाव या खेळाडूचा. 63 धावा केल्या एकट्याने. संघाची धावसंख्या 78 होती आणि त्याने फास्टेस्ट 50 मारली होती 3 ओव्हरच्या मॅचमध्ये. 63 धावांची इनिंग. आता या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का? अजून 21 धावा बनवायच्या सार्थकला. 11 बॉलचा खेळ बाकी आहे पहिल्या सत्रामध्ये. धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये आपण जर पाहिली तर तब्बल 39-39 एकच सिंगल आली या ओव्हरमध्ये या इनिंगमध्ये. अन्यथा सर्व चौकार षटकारच ची भाषा फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. प्रत्येक बॉल चौकार षटकाराने डील केले फलंदाजांनी आणि 39 वरती पोहोचलाय. या वेळेला बॉलने उंची घेतली. अंतर कापेल का? कदाचित बॉल जाईल, कदाचित नव्हे तर गेलाय. लॉंग ऑफला क्लिअर करत हाय अँड हँडसम हा फटका पाहिला सार्थक मात्रेचा. चांगल्या पद्धतीने खेळला हा खेळाडू. मागचा बॉल पायात टाकला ओव्हरपी, त्याच्यावरती ऑन साइडला फटका. यानंतर थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करायचा होता, त्याच्यावरती लॉंग ऑफला फटका. बॉलच्या मेरिटनुसार खेळतोय. 35 वरती वैयक्तिक खेळतोय. एका बाजूला 45 धावा या धाव फलकावरती आहेत. मुपेशने 10 धावा केल्या 5 बॉलमध्ये. त्यानंतर वैयक्तिक 35 वरती खेळतोय सार्थक. फुल टॉस वन्स अगेन. एका मॅच मध्ये 2 वेळा सलग 3 षटकार मारण्याचा पराक्रम केलाय सार्थक मात्रे या फलंदाजाने. क्या बात आहे. 2 वेळा सलग 3 षटकार. मागच्या ओव्हरमध्ये दीक्षितच्या अगेन्स्ट, या ओव्हरमध्ये जयच्या अगेन्स्ट आणि 50 अप 51 धावा जय गुरुबा देव जोहे संघाची स्कोर कार्ड वरती आली आणि वैयक्तिक 41 वरती खेळतोय सार्थक मात्रे हा खेळाडू. अपकमिंग स्टार फ्युचर ऑफ पेन टेनिस क्रिकेट सार्थक नारायण मात्रे. त्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. कमालीची फलंदाजी. 8 चेंडूमध्ये 41 धावांचं योगदान या खेळाडूने दिले, ज्यामध्ये जवळजवळ 6 षटकार, 1 चौकार 1 सिंगल रन आपण पाहिली. 8 बॉल 41, 500च्या वर स्ट्राईक रेट आहे पर बॉल मागे सार्थकचा. सलग 3 बॉल 3 षटकार जयच्या अगेन्स्ट पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आणखीन एक धमाका, सलग 4था. पाचवा षटकार सलग आपण पाहताय. सचिन नाईक धारावी क्रिकेट संघाचे कॅप्टन या स्पर्धेचा आनंद घेत असताना तुम्हाला 24 ला खरं तर त्या ठिकाणी धारावी संघ जोहेच्या स्पर्धेमध्ये अटल करंडक स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांचा मनापासून आभार. आणि वैयक्तिक 10 बॉल 53 धावा जोरदार डावले सार्थक साठी. अनबिलिव्हेबल इनिंग साकारली या खेळाडूने. क्या बात आहे. खूप चांगली फटकेबाजी. जर आणखीन एक षटकार आला तर मात्र रेकॉर्ड होईल. 6 बॉल 6चा जयच्या अगेन्स्ट आणि हा रेकॉर्ड चर्चेमध्ये राहील. आज पेनचे बरेच चाहते पाहत असतील, या स्पर्धेचा आनंद घेत असतील. त्यांच्यासाठी मात्र हा आनंदाचा क्षण आहे. ज्या खेळाडूने मात्र सलग 5 षटकार मध्ये शेवटच्या बॉलचे षटकार येईल का? यस, क्या बात आहे. हे कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. खेळाडू होती बघा, कमी वयाचा जरी असला तरी सार्थक पूर्णपणे मॅच्युअर्ड झालाय आणि त्याने मात्र या बॉलला सन्मान दिलाय. त्याने मारला असता षटकार, परंतु गोलंदाज देखील जे आहे त्याच्याकडे देखील गुणवत्ता आहे. तुम्हाला क्षण आठवला असेल जेव्हा घोट्याने मारले होते नशीब नाईकच्या अगेन्स्ट 5 षटकार, तेव्हा घोट्याने लास्ट बॉल कलव्या संघाचा खेळाडू रायगर भूषण त्याने प्लेस केले होते. षटकार मारला नव्हता आणि आपल्या सहकार्याला थोडंसं मोटिवेट केलं होतं, त्याला प्रोत्साहित केलं होतं. आणि इथे आपण पहिला जयच्या अगेन्स्ट 5 षटकार 1 सिंगल आले, 31 धावा आल्या. फलंदाजीसाठी एकदा जोरदार डाव सार्थकसाठी. जबरदस्त फलंदाजी. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा
64 लास्ट ओव्हर. आणि लास्ट ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आले बॉलिंग मार्गमध्ये निखिल पाटील, प्रिन्स हॉटेलचे मॅनेजर निखिल पाटील आलेत लास्ट ओव्हर मध्ये. आडव्या बॅटने खेळले, गॅप मध्ये फटका, चालला बॉल सीमा पार, 1 बाउन्स ओव्हर द लाईन. प्रत्येक बॉलवरती आक्रमण सार्थक करून पाहिलं. अनस्टॉपेबल इनिंग त्याने साकारली या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये. आजच्या दिवसामध्ये आपली गुणवत्ता सिद्ध करणारा हा खेळाडू. मी मगाशी म्हटलं रायगड प्रीमियर लीग सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सलग 4 पर्वामध्ये हा खेळाडू विश्वजित ठाकूर, हार्दिक पांड्या रायगडचा त्याच्या साखरदार मार्गदर्शनामध्ये खेळला आणि त्याचाही मोठा विश्वास या खेळाडूवरती आहे. त्यांनी म्हटलं होतं येणाऱ्या कालखंडामध्ये सार्थक एक खरं तर दमदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. ऑन साईडला फटका, सेकंडचा कॉल, रिस्क घेतली, ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा आल्या या बॉलवरती. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड मध्ये तब्बल 70 धावा, आजच्या दिवसातला हायएस्ट रन. आणि एका बॉल 13 बॉल 60 वरती खेळतो. 1 मॅन आर्मी, 13 चेंडू 60 वरती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय सार्थक म्हात्रे. या बॉल देखील इनसाइड आउट, एक्सा कव्हरला, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग, अप्रतिम फटकेबाजी. सार्थकने मात्र आज मैदानाच्या चहूबाजूला धमाके केलेत आणि षटकार चौकारांचे आविष्कार आजच्या दिवसामध्ये दाखवलेत. सर्व प्रेक्षकांना कौतुक करावं तेवढं कमी या खेळाडूचं. 66 वरती खेळतो मैदानाच्या मध्ये हा खेळाडू, मोठी इनिंग साकारली. मी मगाशी म्हटलं या संघाचा की प्लेअर आहे. कमी वयामध्ये तो मॅच्युअर्ड झाला आणि त्याही पेक्षा तो मात्र एक चांगला आक्रमक खेळाडू, तितका चांगला गोलंदाज आहे आणि कमालीची फटकेबाजी त्याने साकारली. सार्थकने फ्युचर भरपूर कदा या खेळाडूचा ब्रॉड आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये नक्कीच टेनिस क्रिकेट जगतामध्ये हे नाव चर्चेमध्ये राहील. सार्थक नारायण म्हात्रे आणखीन एकदा याही वेळेला हॅमर केला बॉलला, फिल्डर समाधान पोहोचतील का? डीप मधला फिल्डर त्याने प्रयत्न करायला हवा होता, पण इथे नशिबाची साथ, मारेल तिथे धावा येतील सार्थक कडून. आणि इथे आपण पाहिला स्वीपर कव्हरला डीप मध्ये चौकार पाहायला मिळाला सार्थकच्या बॅट मधून. 4 धावा आल्या. चला, कारपाडा संघाचा कॅप्टन आणि तांबडशेत संघाचा कॅप्टन दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. 80 धावा स्कोर करत आणि वैयक्तिक 70 धावांची खेळी साकारली या मैदानावरती सार्थकने. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, यावेळेला फटका थोडा फसलाय आणि काय झेल टिपला, क्या बात आहे. निखिल पाटील असं वाटलं होतं भवड्यागत गरगर फिरला, झेल सुटेल, परंतु एका बाजूला 1 मॅन आर्मी ज्याने 70 धावांची इनिंग साकारली. जोरदार डाव त्या खेळाडूसाठी. मूर्ती लहान, कीर्तिमान कामगिरी या खेळाडूने केली. 70 धावांची इनिंग साकारत मैदानाच्या बाहेर चालला सार्थक नारायण म्हात्रे हा खेळाडू. जबरदस्त फलंदाजी, डोळ्यांची पारणे फेडणारी इनिंग त्याने साकारली मैदानाच्या आतमध्ये. जितकं कौतुक करावं तितकं कमी या खेळाडूचं. नवीन बॅटर वैभव धुमाळ मॅक्स